नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती, आरटी च्या निकालाची काय प्रतीक्षा करत आहेत. बार्टीचे महासंचालक सुनील वारे सर यांनी मंगळवार किंवा बुधवार ला रिझल्ट लागेल अशी बातमी वृत्तपत्रात दिली होती, न्यूजपेपरला आलेली होती. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपण मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस रिझल्टची चातकासारखी आपण वाट बघितली, तरी पण रिझल्ट लागलेला नाही. ओके. आता रिझल्ट का लागला नाही ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. तोपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आज आलेले जे नोटिफिकेशन आहे त्याबद्दल आधी आपण चर्चा करू. त्यानंतर मग रिझल्ट का बरं लागत नाही त्याबद्दल मी तुम्हाला काही मुद्दे सांगेन. ओके. सो आज दिनांक 19/11/2025 ला एक परिपत्रक आले. ठीक आहे, सूचना पत्रक. यामध्ये जो विषय होता तो महाज्योती मार्फत राबवल्या येणाऱ्या JEE नीट महाराष्ट्र CET 2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकरिता सूचना होती. ठीक आहे. तर महाज्योती मार्फत JEE नीट MSCET परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना टॅब व सिम कार्ड वितरण करण्यात आले. पहा, यांना शिष्यवृत्ती मिळत आहे का नाही, तर यांना काय टॅब व सिम कार्ड वितरण करण्यात येत आहे. ठीक आहे. त्याकरिता पोस्टपेड सिम कार्ड मध्ये विद्यार्थ्यांना प्रति दिवस 6 GB याप्रमाणे इंटरनेट पुरविला जातो. परंतु सन 2025-26 मध्ये राबवण्यात येणाऱ्या JEE नीट महाराष्ट्र CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता सिम कार्डच्या लाभामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांना टॅब सोबत सिम कार्ड ऐवजी सिम कार्ड करिता लागणारे खर्च लाभार्थी विद्यार्थ्यांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात प्रदान करण्यात येतील. त्याकरिता विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे सूचनांचे पालन करावयाचे आहे. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे नॅशनलाइज बँक खाते उघडणे अनिवार्य राहील. ठीक आहे. आता राष्ट्रीयकृत बँक कोणत्या याबद्दल मी डिटेल व्हिडिओ हा YouTube वरती टाकलेला आहे. जे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये मी हा जे आहे थंबनेल वरून तुम्ही बघून घ्या व्हिडिओ. तिथे राष्ट्रीयकृत बँक कोणकोणत्या आहेत त्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मग विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमाशी संलग्न केलेले असावे. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे सिम कार्ड खरेदी करावयाचे आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना प्रतिमाह किती 500 रुपये प्रमाणे त्रिमाही पद्धतीने सिम कार्ड करिता लागणाऱ्या खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खात्यात प्रदान करण्यात येईल. आधार सेटिंग नसल्यास रक्कम अदा करता येणार नाही. ओके. सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योती कार्यालयामार्फत तसेच करिअर पॉइंट एज्युकेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत टॅब वाटपाकरिता वाटपाच्या 2 दिवसापूर्वी कालद्वारे कळवण्यात येईल. प्रशिक्षणासंबंधित कोणत्याही अडचणी असल्यास या नंबरवरती त्यांनी कॉल करायचा आहे. ओके. आणि महाज्योतीवाल्यांनी या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. त्यानुसार JEE नीट महाराष्ट्र CET 2025-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यातर्फे टॅब वितरण करण्यात येईल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. तर आता हा बघा, ही न्यूज आहे. ठीक आहे. सुनील वारे सर यांनी म्हटलं होतं की रिझल्ट कधी मंगळवार किंवा बुधवारला आम्ही लावू. बट आता बघा JEE नीट जे आहे, ठीक आहे, या विद्यार्थ्यांना टॅब वितरण आता होत नाही. ठीक आहे. टॅब वितरण होत नाही कारण आचारसंहिता सुरू असल्यामुळे शिथिलता दिली आहे. ठीक आहे. तर तोच प्रॉब्लेम असू शकतो. आज मी सकाळी कॉल केला होता तर त्यांनी आम्ही प्रसिद्ध पत्रक टाकू असं बोलले, पण आतापर्यंत काही प्रसिद्ध पत्रक आले नाही. प्रसिद्ध पत्रक हे आताच आला JEE नीटवाल्यांचा. ठीक आहे. यांना सुद्धा टॅब वितरण होत आहे, पण ते टॅब वितरण कधी तर आचारसंहिता संपल्यानंतर. आता आचारसंहिता कधीपर्यंत आहे? आता सध्या 6 नोव्हेंबर पासून डिक्लेअर झाले काय, तर नगर परिषद आणि नगरपंचायतच्या आता इलेक्शनचा आहे. ठीक आहे. त्याच्या निमित्त 6 नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. कधीपर्यंत आहे तर 2 डिसेंबर पर्यंत. कधी
2 डिसेंबर पर्यंत आहे, कारण की 2 डिसेंबरला काय इलेक्शन आहे. ठीक आहे. आणि 3 डिसेंबरला काय त्याचा रिझल्ट आहे. ओके, तर त्या अनुषंगाने आपल्याला 3 तारखेपर्यंत ते कोणतीही प्रोसेस करणार नाही. ठीक आहे. तर आता रिझल्ट लावतील की नाही याबद्दल खूप शंका आहे. तर त्यांनी म्हटलं होतं की आचारसंहिता असल्यामुळे आम्ही रिझल्ट लावू शकत नाही, तर रिझल्टला डिले होईल. म्हणजे 3 डिसेंबर 3 डिसेंबर नंतरचे लोक रिझल्ट लावतील असं वाटत आहे. ठीक आहे. कारण सुनील बारे सरांना कालपासून मुलं कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर बार्टी महाज्योती यांना, महाज्योतीला तर काहीच माहित नाही. त्यांना तर अजून अपडेटच नाही की रिझल्टच्या बाबतीत काहीच. ठीक आहे. तर बार्टीला कालपासून मी मी सुद्धा ट्राय करत आहो, पण त्यांनी काही फोन उचललेला नाही. सगळे मोबाईल स्विच ऑफ आहेत त्यांचे. ठीक आहे. सो रिझल्ट लागते म्हणून तर त्यांनी सांगितलं, पण रिझल्ट काय आता लागणार नाही असं वाटत आहे. ठीक आहे. नाहीतर मंगळवार नाही तर बुधवारला लिस्ट आली असती. मंगळवार नाही तर बुधवारला लिस्ट आली असती, पण लिस्ट काही नामोनिशाण दिसत नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आता रिझल्ट तर वाटत नाही की आता लागेल, तर 2 किंवा 3 डिसेंबरलाच रिझल्ट लागू शकतो. म्हणजे 2-3 डिसेंबर नंतरच, जशी आचारसंहिता संपल त्यानंतरच रिझल्ट लागू शकतो, अशी दाट शक्यता दिसत आहे. कारण की यांनाच टॅब जो होता, टॅबचा जो कार्यक्रम, वाटपाचा कार्यक्रम आहे, तर यांनाच आचारसंहितेनंतर देण्यात आले. ठीक आहे. तर पुन्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांना मागच्या वर्षी सुद्धा टॅबच वितरित करण्यात आलं होतं. कोणाला? JEE आणि नीटवाल्यांना. सो आपली जी आहे महाज्योती, आपला काय UPSC, MPSC, राज्यसेवा, त्याच्यानंतर कंबाईन गट ब, गट क, MES, पोलीस भरती, या विद्यार्थ्यांना टेन्शन घेण्याची काही गरज नाही. कारण की यांना शिष्यवृत्ती सुरू आहे. मागच्या वर्षी पण शिष्यवृत्ती मिळाली आणि या वर्षी पण शिष्यवृत्ती मिळणार आहे. कारण की जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प होता 2024-25, याच्यामध्ये काय तर याच्या शिष्यवृत्तीबद्दल पैसा सरकारला मिळालेला आहे. ठीक आहे. त्या त्या डिपार्टमेंटला पैसा वितरित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने मग काय आपल्याला शिष्यवृत्ती ही मिळणारच. त्याची अजिबात तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. तर जशी ही आचारसंहिता संपेल, ठीक आहे, आता या हप्त्यामध्ये रिझल्ट लागला तर ठीक आहे. ठीक आहे. या जर हप्त्यामध्ये रिझल्ट जर आपला लागत असेल तर ओके. जर रिझल्ट लागत नसेल तर समजून जाता का आचारसंहिता संपल्यानंतरच आपला रिझल्ट लागेल. ओके. तर बघूया आपण. ठीक आहे. तर काही अपडेट आली तर मी प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला अपडेट देतच राहीन. ठीक आहे. तसंच आपला हा युट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जे काही अपडेट येईल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.